बसून या जगात उपयोग नाही मला कळलं. थँक्यू म्हणून गप्प बसायचं. ती म्हणते आरतीच किती उभ्या नको कॉमेडी करतो. उभ्या नको हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आम्ही चाललो आहे सौरभ भोसलेच्या शोला, कारण की मला ऑर्डर आली तिथनं आपल्या बॅनर बनवायचे छोटे छोटे. तर बघू आता चाललो आहे आम्ही. आम्हाला लवकर निघायचं होतं 7:30ला, पण आता जरा लेट झालं आहे, 9:30 वाजलेत. आणि आपल्यासोबत आहे रोहन, बघू शकता. आणि लवकरच आम्हाला निघायचं होतं पण उशीर झालेले. आणि आज त्याचे 2 शो आहेत. आता सकाळी 11 वाजताचा एक आहे आणि 5ला एक आहे. तर बघू, आपल्याला त्याला भेटतं पण यायला पाहिजे. आणि दादासाठी एक सरप्राईज आहे माझ्याकडून, तर दादाला बघू आवडेल का नाही. तर चला, काही आम्हाला स्वारगेटपर्यंत तर काय भेटली नाही कॅब, कारण की खूप लेट दाखवली. तर आता आम्ही मेट्रो स्टेशनपर्यंत गेली आहे. तर बघू, आता खूप लेट झालं आहे, त्यामुळे आम्हाला लवकर लवकर जावं लागेल. हां, काढायचं आपल्याला लिहायचं आहे फक्त, नाही का, आय लव्ह सौरव दादा असं कसलं असतं बॅनर वगैरे. तर काहीच फायनली आता मेट्रो स्टेशनवर आलो आहे आम्ही. आता लवकर पटपट पटपट तिकीट काढून पटकन मेट्रोत बसून लवकर पोहोचायचं. शो चालू झालेला आहे वाटतं, म्हणजे शो नाही चालू झाला, पण तिथं जे आम्हाला काम करायचं आहे त्याचा टाईम निघत चालला. पटकन ऑनलाईन आता तिकीट काढू आपण. चल तिथं हो घेतो. काहीच फायनली मेट्रोमध्ये बसलेले आहे आता आम्ही. तर पटकन आम्हाला पोचायचे तिथं. फोनवर फोन येत आहे माझ्या मित्राचे, मग कधीपर्यंत आता पोहोचतो. तिथं रोहन बसलं, इथं फोटोशूट करतो मेट्रोमध्ये बसून. डायरेक्ट भेटू आपण आता तिथं स्वारगेटला. फायनली पोहोचले ना आणि लोकांच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता. असं हे 8 बॅनर बनवायचे सांगितले. आणि हा बघू शकता आपला अनिकेत भाऊ भेटलेला आहे, त्याच्यामुळे आपण इथं येऊ शकलोय. आता पटपट पटपट आपल्याला काढायचं आहे आणि लवकर आतमध्ये पण जायचंय. काय वाटते, कसं आहे आमचं ब्लॉगर? याला मी 7:30ला बोललो, घरी आले 10ला करतोय गडबड. दादासाठी स्पेशल आपण गिफ्ट तयार केले, त्यामुळं थोडं उशीर झालंय. काय नाहीतर आलो असतो लवकर. काही मोठमोठे कारकेली गंमत मध्ये आपण जो पोस्टर ड्रॉ केलाय तो आता ऑडियन्स घेऊन जाते, तुम्ही बघू शकता. आणि अजून पण आहेत काढायचे बाकी, पण आता शोचा टाइम झाला, 11 वाजले, आपल्याला जावं लागेल. तर काही आता आम्ही पण आतमध्ये जाणार आहे, शूट वगैरे होणार आहे, टाइम झालेला आहे. आणि गर्दी तुम्ही बघू शकता बघा, आतमध्ये सगळे बसलेले आहेत. आणि लवकरच थोड्याच वेळात आता शो चालू होणार आहे. हाऊसफुल शो झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आवाज नसते, जागा पण नाही कोणाला. जागा नव्हती आपल्याला, Ladies and gentlemen, give a big round of applause and welcome Mr. Saurabh Sheetal Suresh Bhosle. युनिव्हर्सिटी कटाळली तुझा अटेंडन्स 20% आहे रे. आणि शो मध्ये जी बोलणार ती बोलून दाखवते. अहो मी बोललो तर लय माराल तुम्ही मला. आणि अवघड आहे हो जॉब, अवघड आहे जॉब. सो मला असं वाटतं की नाही बोललं पाहिजे. 1.5 तास दार उडाला आणि पहिल्यांदा माझ्यासाठी रडायला लागलं. मला बरं वाटलं की ह्या दारूला माझी ब्रेक आहे. शो झालेला आहे आता. आणि आता आपल्याला दादाला पण भेटायचंय. तो आता कार्यक्रम झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर आपण रोहनला विचारू कसं वाटलं त्याला शो. दादाची बॅक स्टोरी ऐकून मला खूप भारी वाटलं, इमोशनल पण वाटलं थोडं.
पण आता ते एक्सप्रेस नाही करू शकत आम्ही वर्ड्समध्ये. गाईज खूप रिलेटेबल स्टोरी होती दादाची आणि खूप भारी वाटलं आम्हाला शोला. दादासाठी गिफ्ट आणले ना ते दादाला स्वतः देणार आहे मी हाताने. दादासाठी आणलेलं गिफ्ट दादाचं स्केच तर ते आपण देणार आहे दादाला. तर बघू शकतो तुम्ही दादा सगळ्यांसोबत फोटो काढतोय. दादाला पण आपण भेटलो. आता दादा थोडा घाईमध्ये कारण की अजून पण एक शो आहे रात्री 5 वाजताचा. बॅनर पण बनवायचं त्या कामाला पण आपण लागणार. तर काहीच आपल्या समोर सौरव दादा बघू शकतो. तर काही स्ट्रॅटर्जी मीटिंग यांची संपली वाटतं. आपण बघत तन्मय काय करते. तन्मय तर काहीच एक लास्ट बॅनर राहिलेला आहे हाऊसफुलचा सेकंड शोसाठी. तोच बनवतोय मी. आपलं त्यामध्ये आउटलाईन तर झालेली आहे. अजून आपल्याला त्याला कलर करायचं आणि तिथं सौरभ दादाची काहीतरी मीटिंग वगैरे चालू होती. दादा चाललेलं आहे तिकडं बघू शकतो दादा. काहीच भेटू आपण लवकरच दादाला. माझं मित्र तिकडे गेलेलं आहे लवकरच भेटणार आहे आपण. काहीच सेकंड शो सुरू होणार आहे आणि आता 5 वाजता सुरू होणार आहे आणि 4 वाजता गर्दी झाली. माझं बघू शकतो तुम्हाला पूर्ण हाऊसफुल झालेलं आहे. हाऊसफुल एकदम. आणि आम्हाला सेकंड शो साठी कशासाठी थोडी सीट दिली. हा तेच तुला आणि स्पेशल थँक्स अनिकेतला कारण की आम्हाला ही सीट भेटली त्याबद्दल. तर धन्यवाद अनिकेत. मागच्या वेळेस आम्ही खूप माग होतो आणि आता यावेळेस आम्हाला डायरेक्ट समोर दिसणार आहे बघा. डायरेक्ट सौरभ दादा डायरेक्ट पुढे दिसणार आम्हाला समोर. काय फर्स्ट शो तर आम्ही बघितलाय. माझं काय नाही बघितलं तरी चालत. आता जातोय हा गाईज पण नक्की या. आम्हाला तर खूप भारी वाटतं. तर गाईज फर्स्ट शो तर आम्ही बघितलाय आणि आता चालू झालाय सेकंड शो जो की आम्ही नाही बघणार आहे. ती आमच्यासाठी जरा दुःखद बातमी नाही का. पण आम्ही आता घरी चाललोय. पण फर्स्ट शो आम्हाला खूप आवडला. खूप मनापासून तुम्हाला सांगतो. मी हा ब्लॉग म्हणजे इंस्टावर पण टाकतोय आणि यूट्यूबवर पण टाकतोय. तर यूट्यूबवरचा पूर्ण ब्लॉग टाकतोय तो नक्की बघा. तर धन्यवाद. लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.